मंडळी, मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना भेटायला आलेला लाखोंच्या संख्येने समाज हा मात्र उपाशी अंतरवालीतून कधीही जात नाही। काय ती यंत्रणा आहे, कशा पद्धतीनं लोक इथे येतात आणि मनसोक्त जेवणाचा आनंद घेतात, कशा पद्धतीनं ही यंत्रणा राबवली जाते याचा आढावा आमचे मित्र माधव सावरगावे यांनी घेतला। बघूयात काय सांगतायत माधव सावरगावे। अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 5.5 महिन्यांपासून राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मराठी येत असतात। इथं सुरू असलेलं उपोषण असेल किंवा आंदोलन असेल त्याला पाठिंबा देत असतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाते। पण इथं आलेल्या प्रत्येक माणसाला जेवण दिलं जातं आणि ते जेवण कसं दिलं जातं आणि असा अनेकांना प्रश्न पडलेला होता आणि ते आज मी खास करून दाखवतो आहे। बघा, अंतरवालीमध्ये दररोज किमान 200-400 तर लोक येतातच। त्याशिवाय ज्या दिवशी कधी कधी ती संख्या 1000-2000च्या पुढे असते आणि मग जेवायचं कसं असा प्रश्न असतो। मग काय असतं, प्रत्येक रोजी नवीन नवीन गावात डबे येतात। आता हे डबे आले, हे आता बराच डबे सोडलेले आहेत आणि हे सगळ्या हे बघा या पोळ्या, त्या पोळ्या सगळ्या ठेवलेल्या आहेत। ही भाज्या आहेत, सगळ्या भाज्यांचं मिश्रण आहे। हे वड्या आहेत, हे प्रत्येकाने मोठ्या आवडीने करून आणलेले आहेत। मामा थोडं सांगा। आणि असे डबे येतात, लोक असे डबे येतात सगळ्या गावातून दररोज येतात आणि असे इथं सगळेजण उघडत असतात आणि ते हे बघा ते पोळ्या, ह्याच्यात बटाट्याची भाजी आहे। ही भाजी काय करतात, ही भाजी याच्यामध्ये अशी टाकतात, याच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर या सगळ्या पोळ्या ह्या बाजूला बघा एकेका कुटुंबातून किती पोळ्या दिल्या। आज डावरगाव कोणता तालुका आहे? अंबड तालुक्यातल्या डावरगाव मधल्या उद्धव धोपे यांनी एवढ्या सगळ्या पोळ्या आल्या, एवढ्या पोळ्यांची संख्या आहे। आणि बघा हे काही आणखी भाकरी सोडायची आहे। बाजरीच्या भाकरी आहेत, ज्वारीच्या भाकरी आहेत, चपात्या आहेत, त्याचबरोबर ठेचा आहे, लोणचं आहे, प्रत्येकाच्या घरून लोणचं आहे, हे घट्ट पिठलं आहे, नंतर पातळ पिठलं आहे, वड्या आहेत। मला वड्या खाण्याचा मोह आवडत नाही। असं सगळं गावाकडून आलेलं जेवण असतं आणि ते ताजं ताजं असतं। सगळे लोक इथं जेवणाचा आनंद घेतात आणि हे गेल्या 5.5 महिन्यापासून सुरू आहे। तिसरं उपोषण मनोज जरांगे पाटलाचं आहे। यापूर्वी बरेच दौरे वगैरे झाले, पण इथले लोक मात्र संख्या काही कमी होत नाही। तर प्रत्येक रोजी अशी जेवणाची व्यवस्था होते, त्यामुळे सगळे पोट भरून जेवण करतात, असे घेतात आणि जसं जमेल तसं हे डावरगाव आले। काय किती आणली, किती घरातून आणली? ही आम्ही 1000 पोळी आणलेली, बरं, आणि 5 किलोचं पिठलं आणलेलं। 5 किलो। पण हे किती घरातून आणले? हे सगळ्यांच्या 20 लोकांच्या घरातून रोज 20 रोज येणार। अच्छा, अजून आता दररोज दररोज येणार कंटिन्यू। हे खूप 20 पेक्षा जास्त असा ठीक होता, 100 नाही अगोदर होतं ना आलेलं आमच्या। अगोदर कुठल्या होत्या, कुठल्या गावचे? अगोदर काय असेल डावरगाव सोबत आणखी कुठल्या तर गावचे? नाही, आज सकाळी तुम्हाला आठवत नाही, पण या तालुक्यातला म्हणजे गोदावरी नदी पात्रा हे म्हणजे या आंदोलनाला हे सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आणि प्रत्येकाला पोटभर जीव घालतात, म्हणजे तृप्त होईपर्यंत जेवण करतात, पाणी मिळतं आणि केल्यानंतर हे सगळे इथे दिवस राहतात आणि संध्याकाळी डावरगावचे आहेत। अशा पद्धतीनं दररोज 1-2 गावची लोक असं आपल्या घरची शिदोरी इथपर्यंत देत असतात आणि त्यामुळं अनेकांना प्रश्न पडला होता की महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून इथे लोक येत असतील तर मग इथे जेवणाची काही व्यवस्था आहे का? मलाही स्वतः प्रश्न विचारत होते की तुमच्या काही जेवणाची व्यवस्था आहे का? तर ही अशी जेवणाची व्यवस्था आहे। सगळ्यात कष्टकरी शेतकरी कुटुंबातली, मग तो मराठा असेल किंवा इतर जाती असेल, सगळ्या जातीतल्या लोकांनी आपल्या डबे इथपर्यंत पोहोचवतात आणि ते पुण्याचं काम करत असतात आणि हे सगळं चित्र इथे दिसतं। तर मंडळी, हे होते माधव सावरगावे। एखादं आंदोलन मोठं होतं किंवा आंदोलनाला मोठं केलं जातं किंवा एखाद्या आंदोलनाला एक चळवळीचं स्वरूप येतं, ती चळवळ बनून जाते आणि मग ती चळवळ लोक किंवा समाज हा आपलं काम म्हणून ज्यावेळेस करायला लागतो
त्यावेळेस त्या आंदोलनाला निश्चितच यश मिळतं. तशाच पद्धतीची प्रचिती गेल्या वर्षभरात आपल्याला बघायला मिळते. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ती बघायला मिळते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा आजचा नाही आहे. गेली कित्येक वर्ष ते लढतायत, परंतु या लढ्याला स्वरूप मिळालं ते अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या अत्यंत भव्य विराट अशा जाहीर विराट सभेच्या नंतर. समाज एकवटला. कोट्यावधीमध्ये मराठा समाज हा अंतरवाली सराटी, जालना जिल्हा तालुका अंबड अंतरवाली सराटी या ठिकाणी एकवटला आणि या ठिकाणाहून मराठा आरक्षण लढ्याला खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप मिळालं. त्या दिवशी जो समाज आला त्या दिवशीही समाज उपाशी गेला नाही. त्या दिवशीही प्रत्येक जण आपल्या भाजी भाकरी सकट आलेला होता आणि जो आलेला नव्हता त्याला देखील समाजाने उपाशी पोटी पाठवला नाही. म्हणजे कुठल्याही मोठ्या समाजाचं नेतृत्व किंवा मोठ्या समाजाला ज्या वेळेस एकत्र यायचं असतं तर निश्चितच छोट्या छोट्या गोष्टींची आवश्यकता असते. मग त्यामध्ये सार्वजनिक शौचालय म्हणा किंवा खाणपानाची व्यवस्था म्हणा, या सगळ्या गोष्टींची तयारी करणं, या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणं खूप जिकिरीचं काम बनून जातं. चांगले चांगले लोक देखील हतबल होऊन जातात. परंतु मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्या आंदोलनात सहभागी झालेला समाज आणि समाजाने स्वतःसाठी घेतलेलं हे कार्य, यामुळे हे आंदोलन निश्चितच महाराष्ट्रभर पसरलं. या आंदोलनामुळे सरकारला दखल घ्यावी लागली. आज ज्या कुणबी नोंदी सापडल्यात त्या कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजातील असंख्य कुटुंबांना, पुरुषांना, महिलांना, बालकांना कुणबी दाखले मिळायला लागले. निश्चितच आरक्षणामध्ये अंतर्भाव झाला. ज्यांना कुणबी दाखले मिळू शकत नाही, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही, अशांसाठी मनोज जरांगे पाटील आता लढतात. सगळे सोयरे हा मुद्दा घेऊन ते सरकारशी दोन हात करायला उभे राहिलेले आहेत. आंदोलनाला मोठं यश मिळतंय. आंदोलन प्रचंड व्यापक होतंय, मोठं होतंय. एखादी साधी सभा जरी म्हटलं तरी खूप मोठ्या संख्येने समाज हा एकवटतोय. मंडळी, जी विराट जाहीर अशी सभा झाली त्या दिवशी देखील कुणीही उपाशी गेलं नाही. आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज हा मुंबईकडे कूच करण्यात झाला. तो मुंबईला गेला. जात असताना अक्षरशः लाखोंच्या संख्येने मराठा बांधव यांना जेवणाची व्यवस्था रस्त्यात करण्यात आली आणि कित्येक मोठं अन्न हे शिल्लक राहिलं. मग ते अन्न वेगवेगळ्या संस्थांना देण्यात आलं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ते अन्न पुढे पाठवण्यात आलं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये नियोजन कसं होतं, कोण याला सगळं हातभार लावतं. आता बऱ्याचदा या गोष्टीवरती काही आक्षेप घेण्यात आले. तुम्हाला पैसे पुरवणारे कोण आहेत किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोण पुरवतं, XYZ खूप साऱ्या गोष्टी झाल्या. पण ज्यावेळेस समाज स्वतःला या आंदोलनाचा भाग म्हणून घेतो त्यावेळेस समाजच ह्या सगळ्या गोष्टी करत असतो याची प्रचिती आपल्याला वारंवार आली. मुंबईला जात असताना विविध ठिकाणी आम्ही देखील 2-3 दिवस आंदोलन कव्हर करण्यासाठी मुंबईच्या दिशेने गेलेलो होतो. त्या दरम्यान आम्हाला बघायला मिळालं की अक्षरशः ट्रकच्या ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या, ट्रकच्या ट्रक भरून जेवणाचे पाकिटं, ट्रकच्या ट्रक भरून फूड पॅकेट्स हे सगळे रस्त्याच्या कडेला उभे होते आणि ज्याला हवं त्यांनी तेवढं खावं, अन्नाचे नासधूस करू नये अशा इन्स्ट्रक्शन दिल्या जात होत्या. पाणी दिल्या जात होतं, पाहिजे तेवढं पाणी घेऊन जा पण पाणी वाया घालवू नका देखील अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन दिल्या जात होत्या. आणि हे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की समाजाने स्वतःहून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आपण माधव सावरगावे, आमचे मित्र माधव सावरगावे यांचा व्हिडिओ पाहिला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलंय की इथे कोणी असा एकटा नाही आहे, गावाची गावं ही जबाबदारी उचलतात. अंतरवाली सराटी या ठिकाणी रोज वेगवेगळ्या गावांमधनं जेवणाचे डबे पोहोचवले जातात. ते डबे कसे येतात, त्याच्यामध्ये भाजी कशा पद्धतीनं पॅक असते, ती भाजी एकत्र कशी केली जाते, अक्षरशः गोपाळकाला होऊन जातो. मंडळी, आपल्याकडे सप्ताह संस्कृती आहे. सप्ताहाच्या दिवशी ज्या दिवशी
शेवटचं अन्नदान असतं त्या दिवशी प्रत्येक गावातून वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या भाज्या एकत्र केल्या जातात त्या भाज्यांच्या मिसळीची जी भाजी टेस्ट असते ती कुठल्याही 5 स्टार हॉटेलच्या भाजीला 100 वेळा लाथ मारेल, तोंडात पाणी येईल अशा सुंदर चवीची ती भाजी बनते. ती भाजी खाण्याचा खरंच खूप कमी लोकांना योग मिळतो, नशीब मिळतं. तशाच पद्धतीची भाजी ही आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये आपल्याला खायला मिळते. मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारी मुलं ज्या वेळेस मधुकरी मागून जेवण करतात त्यावेळेस त्या भाजीमध्ये जी चव असते किंवा जो 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 महाराज मोठा होतो किंवा जो महाराज ज्ञानाने मोठा होतो त्याला मधुकरी खाल्ल्याशिवाय ते ज्ञान प्राप्त होत नाही, अशी आळंदीची एक ठेवण आहे. ज्याने मधुकरी खाल्लेली असते तो निश्चितच त्या मधुकरीतूनच ज्ञान मिळत असतो, अशा पद्धतीचं. आणि निश्चितच हे लढण्याचं बळ जर का कुठून येत असेल, मराठा समाजाला लढण्याचं बळ जर का कुठून येत असेल तर निश्चितच या सगळ्या घरातून आलेल्या भाज्या आणि त्यातून निर्माण झालेली ती चव या गोष्टींमुळे होत आहे. मंडळी, माधव सावरगावे यांनी केलेला तो व्हिडिओ आहे ज्याच्या माध्यमातून आपण या सगळ्या आंदोलनात कशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था होत गेली किंवा कशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था किंवा कुणीही जेवणा वाचून वंचित राहू नये इतक्या बेसिक गोष्टीकडे किती कटाक्षाने बघितलं जातं या गोष्टीचा आढावा आपण घेतला. निश्चितच आपण घरातून बाहेर पडत असताना सगळ्यात अगोदर एकच गोष्टीची काळजी करतो की आता जेवायचं कुठं, घरून डबा घेऊन जायचा की एखाद्या हॉटेलमध्ये जेवायचं. निश्चित हॉटेलमध्ये जेवलं की पोट खराब होतं, विविध त्रास होतात, शिळं अन्न खायला लागतं. परंतु सकाळी सकाळी मायमाऊलीच्या हाताने तयार झालेल्या भाकरी आणि ती भाजी ज्यावेळेस खायला मिळते, ताजं अन्न खायला मिळतं, निश्चितच ते लढण्याचं बळ देऊन जातं. मनोज जरांगे पाटील जरी अन्नाचा कण घेत नसले तरी त्यांना भेटण्यासाठी येणारा, त्यांना समर्थन देण्यासाठी येणारा, त्यांच्या मागे उभे असलेला समाज कधीही उपाशी जात नाही. ही त्यामागची खरी जादू आहे मंडळी. निश्चितच या लढ्याला यश हे वेगवेगळ्या माध्यमातून मिळतं, हे माध्यम देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा माधव सावरगावे यांच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.